एकदम कठीण खडतर प्रवास, नद्यातून चालायचं म्हणजे एकदम कठीण, पण मस्त वाटते. नको रामराम. महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांची चढाई रोमांचक आणि थरारक आहे. आज सुद्धा आपण काळजाचा ठोका चुकवणारी चढाई करणार आहोत. ही चढाई जवळपास 2 तासांची आहे. इथे प्रत्येक पावलावर घसरण्याचा धोका आहे. खूप दम लागतोय. आजकालच्या तरुण पिढीची दमछाक करणारा हा किल्ला 70 वर्षाचे हे आजोबा कित्येक वेळा सर करतात. प्रचंड पाऊस, जीव धोक्यात टाकून चढायला लागणाऱ्या वाटा, अंगाला बोचणारा वारा आणि निसर्गाचं रौद्र रूप दाखवणारा हा किल्ला शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला. जिथं शिवाचं स्मरण केल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते, असा कायम आठवणीत राहणारा किल्ले माहुली. नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण. आणि आज आपण जाणार आहोत माहुली किल्ल्यावर. आणि आज आम्ही 3 जण आलोय, सुजल आहे आणि ओमकार आहे. आम्ही आज 3 जण चाललोय माहुली किल्ल्यावर. तुम्हाला दाखवतो पूर्ण किल्ला कसा आहे ते वरून. चला. गडाच्या पायथ्याला बरीचशी मंदिरे आहेत. दर्शन घेतलं आणि गडाची वाट धरली. ट्रेकला सुरुवात केली आणि पावसाने हजेरी लावली. ट्रेक सुरू केला मित्रांनो आणि पाऊस जोरदार लागतोय. ट्रेकच्या आधीच आम्ही पूर्ण भिजलोय, तुम्ही बघू शकता. ओंकार आणि सुजल पुढे. बघूया, मजा तर येणार आहे खूप आता. हिरव्यागार रानातून जाणारी ही वाट मनाला आनंद देणारी आहे. त्यात चालू असणारा पाऊस यामुळे निसर्गाचं रूप खुलून आलंय. मस्त निसर्गाचा आनंद घेत या निसर्गाच्या सानिध्यात हरवून गेलो. तर मित्रांनो, एक 15-20 मिनिटाच्या नंतर आपल्याला एक पूल लागतो, जो की माझ्या मागे बघू शकता. या पुलाच्या साईडला 2 रस्ते जातात, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. आपल्याला लेफ्ट साईडला जाऊन गडाकडे जायचं. इथे बोर्ड सुद्धा लिहिलंय. जाऊया आपण, चला. दमछाक करणारी चढाई सुरू झाली. तर मित्रांनो, जवळजवळ अर्धा 1 तास चाललोय आणि खूप दम लागलाय. आता जस्ट पाऊस पडून गेल्यामुळे वाट सुद्धा घसरडी झाली आहे, त्यामुळे चालाय सुद्धा नाही जमत आणि खूप दम सुद्धा लागतोय. थोडा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा वर जायला सुरू करूया. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा नव्या दमाने चढायला लागलो. पावसाच्या सरी अंगावर घेत पावलोपावली इतिहासाच्या खुणा मनात साठवत चालत होतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडकापासून बनलेला हा किल्ला एक दुर्ग त्रिकूट आहे. माहुली, भंडारगड आणि पळसगड मिळून हा एक किल्ला तयार झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याची रचना 3 वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिणेस भंडारगड.
नाही. किती आठवड्यातून. किती वय आहे तुमचं? 70. आणि किती वेळ लागतो चढायला? ते आपू झटपट चढलं तर लवकर चढू. आणि इकडे तुम्हाला काय बोलायचं, इथं अरुंद वाटा आहेत, म्हणजे एकदम बारीक वाटा आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? त्याच्याबद्दल काय, आपण सांभाळून जायचं, सांभाळून पाय टाकायचा. पावसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे? पायावर नंतर ठेवायची, पाव सारखा पडला पाहिजे. इकडं तिकडं झाला गेला खाली. रीत घ्यायची जरा, सांभाळून चालायचं. तर मित्रांनो जवळपास 2 तास चालू आहे कंटिन्यू. पाऊस चालू असल्यामुळे जरा थांबत आलो. शूट करायला नाही भेटत आहे पाऊस असल्यामुळे. माझ्या मागे इकडे भगवा दिसतोय पाठी, इकडे अजून जायचं एवढं वेळ. खूप दम लागलेला नाही. खालचं दृश्य बघा. दोन तास चालल्यानंतर आता जवळपास 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आपण. 10 मिनिटात आपण गडावर पोचू. आता खूप दम लागलेला आहे. पावसाळ्यात मित्रांनो माऊली किल्ला चढायला खूप कठीण आहे. खूप असे चढावे लागतात आणि त्यात पाऊस असेल तर वाटसुद्धा चिखलाने घसरते निसते, म्हणजे घसरण झालेले आहे. त्यासाठी तुमच्याकडे ग्रीप असलेले किंवा ट्रेकिंगचे चांगले शूज घाला आणि नंतरला या माऊली किल्ल्याच्या ट्रेकिंगला तुम्ही येऊ शकता. खूप दम लागतोय. बऱ्यापैकी वर आलेलो आहे मित्रांनो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आता थोडंसं अंतर राहिलंय. आपण माऊली किल्ल्यावर पोहोचू आणि माझ्या खाली बघा आता सगळीकडे धुका पसरलंय. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी वर चढलो आणि आता माझ्या मागे तुम्ही बघू शकताय लोखंडी शिडी आपल्याला चढून जायचं आहे वरती. आता आपण वरती जाऊया. तर मित्रांनो गडावर आल्यानंतर आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं पाहायला मिळालंय. ध्वजस्तंभानंतर पहिलं पाण्याचं टाकं आणि इकडं आता सीधा आपल्याला जायचं. इकडे लिहिलेलं आहे. महादरवाज्यात येणाऱ्या मूल वाटेवर केवड्याचे वन वाढले असल्याने या वाटेवर दुर्लक्ष झाले आहे. म्हणून आपण सध्या गडाच्या मागच्या बाजूने गड सर करतो. बाराही महिने स्वच्छ पाण्याचा झरा असणारं हे टाकं आहे. बिनभिंतीचं परंतु प्रचंड ऊर्जा आणि शक्ती देणारं शिवपिंड आहे. बाजूला एक वीराचं शिल्प पाहायला मिळतं. समोर असलेला नंदी आणि ही तेजस्वी शिवपिंडीचं दर्शन घेऊन एक वेगळीच ऊर्जा संचारते. आणि त्याच्या समोरच महाराजांची मूर्ती आहे. महाराजांचं दर्शन घेऊन किल्ल्याचं आकर्षण असलेला गोमुखी महादरवाजा पाहायचा. दरवाजामध्ये आल्यावर पहारेकरांसाठी देवड्या आहेत. कमान पडक्या अवस्थेत असली तरी बांधकाम इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
दगडावर कोरलेले कलश आणि कमल तसेच 2 जबरदस्त शरभ शिल्प पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता महादरवाजा, शिवपिंड आणि पाण्याचं झरा जो बघून आम्ही आता पलसगडाकडे जातोय. पाऊससुद्धा निस्ता चालूच आहे, येतोय जातोय, त्यामुळे शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतो. पलसगडाकडे जाणारी वाट बांबूंच्या बेटांनी भरलेली आहे. पायाखालची वाट सुद्धा दिसेनाशी होते. तर मित्रांनो, आता आम्ही पलसगडावर आलो आहे आणि इकडे काही सुस्थितीत नाही, सगळं ज्योत्याचे अवशेष वगैरे दिसतात, जे की फडक्या अवस्थेत आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही माझा माहिती नाही कॅमेरामध्ये, कारण वारासुद्धा खूप आहे. तुम्ही इकडे बघू शकता ज्योत्यांचे अवशेष वगैरे आहेत पलसगडावर. बाकी तर पाहण्यासारखं असं म्हणजे सुस्थितीत नाही. तुम्हाला आवाज येतोय की नाही माझा माहिती नाही, वारा खूप आहे वरती. तर मित्रांनो, पलसगड बघून आल्यानंतर आम्ही आता भंडारगडाकडे जायचा प्लॅन केलेला, परंतु काही लोक खाली गेलेली, तर खूप खाली आहे आणि जवळजवळ 1 तास तरी जाऊन येऊन लागेल त्यासाठी. आणि आता पाऊससुद्धा पडून गेला, त्यासाठी आम्ही कॅन्सल केलं भंडारगड. बघूया, नेक्स्ट टाईम जायचा प्लॅन नक्की करूया. पुन्हा एकदा येऊ या गडावर. आणि पुन्हा पाऊस असल्यामुळे खूप शूट करायसुद्धा प्रॉब्लेम आलं, पण नेक्स्ट टाईम जरूर भंडारगडसुद्धा करूया. तर मित्रांनो, आता आम्ही गड उतार होतोय आणि पाऊससुद्धा आता थांबला आहे, त्यासाठी जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही गड उतार होतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. थोडक्यातच केला आहे, परंतु नक्की सांगा. नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा हा ब्लॉग मी करेल आणि त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण किल्ला दाखवायचा प्रयत्न करेल. पावसामुळे थोडंफार दाखवता नाही आली काय काय गोष्टी, परंतु नेक्स्ट टाईम येऊ पूर्ण किल्ला तुम्हाला मी दाखवेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया अशा एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.